नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी इयत्ता 12वी उपयोगिता विश्लेषण या पाठाबद्दल आपण माहिती पाहत होतो. तर आता आपण घडत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, त्यालाच काय म्हटलं जातं, द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी DMU, याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये त्याचा प्रस्तावना आहे पहा. घडत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सर्वप्रथम प्राध्यापक गॉसेन यांनी मांडलेला असून परंतु प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या आपल्या ग्रंथात त्यांनी विस्तृत स्वरूपात असं स्पष्ट केलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला या सिद्धांताचे विधान म्हणजेच व्याख्या आपण पाहणार आहोत. त्यामध्ये प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेले एखाद्या वस्तूच्या साठ्यात जर वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान काय होतं, कमी होत जाते. त्यालाच आपण घडत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत असं म्हणतो. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात जर वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगांपासून मिळणारी ज्यादाची उपयोगिता हे काय होतं, क्रमशः घटत जाते. म्हणजे थोडक्यात एखादी वस्तू अधिक प्रमाणात असेल तर ती वस्तू अधिकाधिक प्रमाणात घेण्याची इच्छा कमीत कमी होत जाते. अशा प्रकारे घडत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपल्याला स्पष्ट करता येतो. आता आपल्याला घडत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे गृहीतके पाहायचे आहेत. हे अशा प्रकारे गृहीतके आपण पाहणार आहोत. पहिलं गृहीतक आहे विवेकशीलता. पहा, उपभोक्ता विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक काय आहे, सर्वसामान्य आहे असे मानलं जातं. त्यामुळे तो महत्तम समाधान मिळवण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. दुसरं आहे संख्यात्मक मापन. म्हणजे उपभोक्ता काय आहे, विवेकशील आहे म्हणून तो काय करतो, सर्वसामान्य वर्तणूक त्यांची असल्यामुळे त्यामुळे महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतरच आहे संख्यात्मक मापन. संख्यात्मक मापन हे काय आहे, दुसरं महत्वाचं गृहीतके आहे. सिद्धांतात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असं गृहीत धरले जाते. त्यामुळे गणिती प्रक्रिया सहज शक्य होतात. त्यामुळे वस्तूच्या प्रत्येक नगांपासून मिळणारी उपयोगिता जाणून घेता येते व त्याची काय करता येते, आपल्याला तुलना करता येते. अशा प्रकारे उपयोगितेचं काय करता येते, संख्यात्मक मापन करता येते. त्यानंतरच आहे एकजिनसीपणा. बघा, उपभोगातील वस्तूचे सर्व नग म्हणा, आकार म्हणा, स्वरूप, रंग, चव इत्यादी बाबतीत काय आहे, समानता आहे. त्यामुळे काय आहे, एकजिनसीपणा हे काय आहे, घडत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचं काय आहे, एक महत्त्वपूर्ण गृहीतके आहे. नंतरचं आहे उपभोग सातत्य. याविषयी आपल्याला माहिती पाहायचे आहे. बघा, एखाद्या वस्तूच्या सर्व नगांचा उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे एका पाठोपाठ एक घेतला जातो. म्हणजे उपभोग सातत्यामध्ये काय म्हटलं जातं, एखाद्या वस्तूच्या सर्व नगांचा उपभोग हा कोणताही खंड न पडता सलगपणे व एका पाठोपाठ एक घेतला जातो. त्यालाच काय म्हटलं जातं, उपभोग सातत्य असं म्हटलं जातं. त्यानंतरच आहे त्या वस्तूंमध्ये योग्य आकार असला पाहिजे, आकारमान. बघा, उपभोग्य वस्तूचे सर्व नगांचे आकारमान योग्य आणि किंवा ते साधारण असावे. ते अत्यंत मोठे किंवा लहान असू नये. तरच ते वस्तू सलगपणे घेतल्यानंतर त्या वस्तून मिळणारी उपयोगिता ती कसं घटत जाते किंवा ऋण होते हे आपल्याला पडताळून पाहता येतं. त्यानंतर स्थिरता हे काय आहे, घडत्या सीमांत उपयोगितेचा गृहीतकांमध्ये असून उपभोगाच्या प्रत्येक उपभोक्त्याचे उत्पन्न म्हणा, त्यांची चव म्हणा, पसंती म्हणा, सवयी, आवडीनिवडी यासारखे घटक हे स्थिर असले पाहिजेत. म्हणजेच पैशाची सीमांत उपयोगिता सुद्धा स्थिर असल्याचं इथं गृहीत धरले आहे. तरच आपल्याला हा घडत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत लागू पडतो. पुढचा आहे विभाज्यता. सिद्धांत असं गृहीत धरतो की उपभोगात आणलेली वस्तू काय असावी, विभाज्य असावी. त्यामुळे वस्तूचे लहान भागात विभाजन करता येईल. तरच काय होतं, आपल्याला त्या वस्तूचा सिद्धांत, घडत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू पडतो. त्यामुळे एकच गरज हे शेवटचं गृहीतक आहे. एकच गरज पूर्णपणे भागविण्यासाठी वस्तूचा वापर होतो असे सिद्धांत गृहीत धरतो. अशा प्रकारे इथे आपण घडत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे गृहीतके पाहिलेले आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण तक्ता 2.2 च्या आधारे घडत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत स्पष्ट करणार आहोत. पहिल्यांदा आपण वरील तक्त्यात असं स्पष्ट होते की एखाद्या वस्तूचा उपभोग जसजसा आपण
जसजसं आपण वाढवत जातो तसतशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही कशी असते, क्रमशः घटत जाते, शून्य होते आणि ऋण होते. बघा, आपण एखाद्या वस्तूचं सेवन केलं त्यावेळेला सीमांत उपयोगिता 10 आहे. मग एकावरून 2, 2वर 3 असं जसजसं वाढवत जातो त्यावेळेला सीमांत उपयोगिता ही 2 घटत घटत जाते. शेवटी सीमांत उपयोगिता 0 होते आणि मायनस होते. मग 7व्या वस्तूच्या पासून नगापासून घेणाऱ्या सेवनापासून आपल्याला सीमांत उपयोगिता ही काय होणार आहे, -2 असं होणार आहे. यावरून आपल्याला असं दिसते की एखाद्या वस्तूच्या नगाचे सेवन जसजसं आपण वाढवत जातो तसतसं त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही क्रमशः काय होते, घटत जाते, 0 होते आणि ऋण होते. हे आपल्याला यातून स्पष्ट होतं. आता आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचं वक्र आपण पाहणार आहोत. इथं आकृती आहे बघा. य अक्षावर काय दिलेले आहेत, सीमांत उपयोगिता दिलेल्या आहेत. तर क्ष अक्षावर वस्तूचं नग दाखवलेले आहेत आणि याच्याविषयीच माहिती पाहणार आहोत. वरील आकृतीत क्ष अक्षावर आपण वस्तूचे नग दर्शविलेले आहे आणि य अक्षावर सीमांत उपयोगिता हे दर्शविले आहे. तथ्यानुसार सीमांत उपयोगितेचे विविध बिंदू आलेखावर रेखाटून जोडले असता हा वक्र डावीकडून उजवीकडे काय होतो, खाली येतो. असे दर्शवितो की वस्तूच्या उपभोगात सातत्याने वाढ झाल्यास सीमांत उपयोगिता ही काय होते, क्रमशः घटत जाते. म्हणजे एखाद्या वस्तूच्या नगापासून आपल्याला 10 एवढी सीमांत उपयोगिता मिळते, तर दुसऱ्या वस्तूच्या नगापासून आपल्याला 8 एवढी सीमांत उपयोगिता मिळते. तिसऱ्या वस्तूच्या नगापासून आपल्याला 6 एवढी सीमांत उपयोगिता मिळते. तर चौथ्या वस्तूच्या नगापासून आपल्याला 4 एवढी सीमांत उपयोगिता मिळते. 5व्या वस्तूच्या नगापासून आपल्याला 2 एवढी सीमांत उपयोगिता मिळते. बघा, इथं आकृतीवरून दिसतं, इथं सीमांत उपयोगिता दाखवलेल्या आहेत, इथं वस्तूचे नग एवढी दाखवलेले आहेत. मग 6व्या वस्तूच्या नगापासून आपल्याला 0 एवढी सीमांत उपयोगिता मिळते. इथं आपण हे पाहू शकतो. म्हणजे परत 7व्या वस्तूच्या नगापासून आपल्याला -2 म्हणजे त्यापासून आपल्याला दुष्परिणाम जाणवा लागतो. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला भूक लागलेला आहे, एखादं जामून खालो, किती सीमांत उपयोगिता मिळालं, सुरुवातीला 10, अजून एक जामून वाढवलं, 8 एवढे सीमांत उपयोगिता मिळालं. त्यानंतरनं 3रं, 4थं, 5वा जामून वाढवलं तरी पण आपल्याला अजून थोडी थोडी भूक असते. मग 6 जामून खाल्ले की माझं तिथे काय होते, पूर्णपणे पोट भरते. म्हणजेच सीमांत उपयोगिता ही काय असते, 0 झालेलं असतं 6व्या जामूनपासून मिळणार आहे. तरी पण मी आणखीन एक जामून जर मी खाल्ले तर काय होणार आहे, त्याचा मला उलटी व्हायला सुरुवात होईल किंवा मला काय होईल, त्याचा दुष्परिणाम जाणवायला सुरुवात होईल. मग त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही काय आहे, मायनस काय असणार आहे, 2 असणार आहे. अशा प्रकारे हेच मी तुम्हाला पुस्तकी भाषेमध्ये सांगू शकते. वरील आकृतीत क्ष अक्षावर काय दाखवलेले आहेत, वस्तूचे नग दाखविलेले आहेत, तर य अक्षावर सीमांत उपयोगिता दर्शविलेले आहे. मग या तथ्यावरून सीमांत उपयोगितेचे विविध बिंदू आलेखावर रेखाटून जोडले असता हा वक्र डावीकडून उजवीकडे काय आहे, खाली सरकणारा येतो. असे दर्शवितो की वस्तूच्या उपभोगात सातत्याने वाढ झाली असता सीमांत उपयोगिता ही काय आहे, घटत जाते. जेव्हा सीमांत उपयोगिता हा वक्र क्ष अक्षाला स्पर्श करतो तेव्हा सीमांत उपयोगिता ही काय असते, 0 होते. जेव्हा हा सीमांत उपयोगिता वक्र हा क्ष अक्षाला स्पर्श करतो तेव्हा सीमांत उपयोगिता ही काय असते, 0 होते. तेव्हा हा बिंदू कमाल समाधानाची काय करतो, पातळी दर्शवितो. म्हणजे याला सर्वाधिक समाधानाचा सर्वोत्तम बिंदू असं म्हटलं जातं, तृप्ती बिंदू असं सुद्धा म्हटलं जातं. या बिंदूनंतर वस्तूचा उपभोग घेतल्यास नकारात्मक मिळते. सीमांत उपयोगिता ही ऋण दर्शविली जाते, जी आकृतीत छायांकित करून दाखवलेले आहे. सीमांत उपयोगिता ही ऋण होते, ती आकृतीत आपण छायांकित करून दाखविलेले आहे. अशा प्रकारे सीमांत उपयोगिताचं त्यांचा तक्ता आणि आकृती आपण पाहिलेला आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण या सिद्धांताचे अपवाद पाहणार आहोत. बघा, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचा अपवाद पाहत असताना पहिला अपवाद आहे छंद. पहिला अपवाद कुठला आहे, छंद. याविषयी आपण माहिती पाहूया. पोस्टाची विविध तिकिटे म्हणा, दुर्मिळ नाणी, दुर्मिळ चित्रे यांचा संग्रह करणे, संगीत ऐकणे, पुस्तकाचे वाचन करणे यासारख्या छंदांबाबत हा सिद्धांत अनुभवास येत नाही. याचे कारण काय आहे, तर त्यांच्या साठेत होणारी वाढ ही आपल्याला काय करते, अधिकाधिक आनंद देते. त्यामुळे सीमांत उपयोगिता इथं काय होते, क्रमशः जसजसं घेत जातो तसतसं त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता घटत न जाता वाढते. परंतु यात एकजिनसीपणा व सातत्य या गृहीतकाचं उल्लंघन झालेलं आहे. बघा, एखादी दुर्मिळ
चित्रे म्हणा, नाणी संग्रह, संगीत ऐकणे, ह्या गोष्टीचं काय होतं आपल्याला जसजसं ते वाढत जातं, जास्त ऐकत जातो, तसं आपल्याला काय होतं त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटत जात नसून वाढत जाते. पण यात काय झालेलं आहे, एकजिन्सीपणा, एकच गाणे आपण सतत सतत ऐकतो का, मग सातत्याने ऐकतो का, ह्या गृहीतकाचं इथं काय झालेलं आहे, उल्लंघन झालेलं आहे. त्यानंतरचं आहे कंजूष व्यक्ती. बघा, कंजूस उपभोक्तेच्या बाबतीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वाढीव नगापासून त्याला अधिकाधिक समाधान मिळते, कारण तो लोभी असतो, म्हणजे अविवेकी असतो. त्यामुळे पैशाच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर पैशाची सीमांत उपयोगिता सुद्धा वाढते. परंतु यात विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेलं आहे. एखादा व्यक्ती इतकं कंजूष आहे की त्याला कितीही पैसा मिळाला तरी सुद्धा त्याला काय समाधान होणार नाही. परंतु जसं पैसा जास्त मिळतो तसं त्याच्या आनंदात भर पडते. परंतु इथं विवेकशीलता या गुणाचं काय झालेलं आहे, गृहीतकाचं उल्लंघन झालेलं आपल्याला दिसून येतो. त्यानंतरच आहे व्यसन. बघा, व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत असे आढळून येते की मद्याच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगाबरोबर त्याची नशेची पातळी ही वाढत जाते. त्यामुळे मद्यपी व्यक्तीची सीमांत उपयोगिता हे काय झालेलं आहे, वाढल्यासारखी वाढते. तर हा काय आहे, खरा तर आभास असतो. ही स्थिती जवळ सर्वच व्यसनाच्या बाबतीत लागू होते. मात्र यात विवेकशीलता या गृहीतकाचं सुद्धा उल्लंघन झालेलं आहे. मग एखाद्या व्यसनी व्यक्ती 1 पेगच्या ऐवजी 2 पेग घेतला, 4 पेग घेतला किंवा 7-8 पेग घेतला तरी जसजसं तो पेग घ्यायचा वाढवतो तसतसं काय होतं, त्याची नशेची पातळी वाढते. पण यात काय झालेलं आहे, त्याच्या समाधानामध्ये किंवा आनंदामध्ये जास्त जरी भर पडत असली तरी त्याच्या विवेकशीलतेचं या गृहीतकाचं इथं उल्लंघन झालेलं आपल्याला दिसून येतो. पुढचा आहे सत्ता. बघा, व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होते तसतशी सत्तेची त्याला काय होते, लालसा वाढत जाते. ती जास्तीत जास्त सत्ता मिळविण्याचा काय करते, प्रयत्न करते. परंतु जिथे विवेकशीलता या गृहीतकाचं काय झालेलं आहे, उल्लंघन झालेलं आहे. मग एखाद्या राजकीय व्यक्तीला जर तो एखादं काय झालेला होता, आमदार झालेला होता, मग त्याला मुख्यमंत्री व्हावं असं वाटतो, त्यानंतर मग त्याला पंतप्रधान व्हावं लागतो, तर त्यानंतर तो देशाचं सर्वेसर्वा राष्ट्रपती व्हावं, अशी त्याची जसजशी इच्छा वाढत जाते. काय होतं, त्यापासून त्याला काय होतं, आनंद किंवा समाधान जास्त मिळत जातो. त्यामुळे काय होतं, त्याचं विवेकशीलता ह्या गुणाचं त्याचं किंवा गृहीतकाचं उल्लंघन झालेलं आपल्याला दिसतो. सत्तेमुळे काय होतं, सत्तेची लालसा हे सुद्धा काय आहे, या सिद्धांताचा अपवाद आहे. 5वा आहे पैसा. बघा, पैशाची सीमांत उपयोगिता कधीही शून्य होत नाही असं म्हटलं जातं. पैशाच्या साठ्याच्या वाढीबरोबर सीमांत उपयोगिता ही सुद्धा काय होते, वाढत जाते. कारण विविध गरजा भागविताना अनेक वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी विनिमय माध्यम म्हणून पैसा हे वापरला जातो. मात्र काही तज्ञांच्या मते हा सिद्धांत पैशाला लागू होतो. उदाहरण म्हणजे श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता ही काय आहे, जास्त जाणवते. अशा प्रकारे पैसाची सीमांत उपयोगिता ही कधीही शून्य होत नाही, कारण पैशाच्या साठ्याच्या वाढीबरोबर काय होतं, त्याची उपयोगिता ही वाढत जाते. त्यामुळे श्रीमंत व्यक्तीपेक्षा काय होतं, गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता ही जास्त जाणवते. वरील सर्व बाबी या सिद्धांताचे अपवाद मानले जातात, पण त्यात कोणत्या ना कोणत्या गृहीतकाचं काय झालेलं आहे, उल्लंघन झालेलं आहे. होत असल्यामुळे घडत्या सीमांत उपयोगितेचे अपवाद हे अपवाद नसून खरं तर काय आहेत, ते भासमान आहेत असं आपण म्हणू शकतो. तर आता आपण घडत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचा टीका पाहणार आहोत. बघा, पुढील मर्यादेच्या आधारे सिद्धांताचे टीकात्मक परीक्षण केले आहे. पहिला आहे अवास्तव गृहीतके. अवास्तव गृहीतके. बघा, घडत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतात एकजिन्सीपणा, सातत्य, स्थिरता, विवेकशीलता इत्यादी विविध गृहीतकांवर हा सिद्धांत आधारलेला आहे. परंतु प्रत्यक्षात या सर्व अटी एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाही. उदाहरण म्हणजे आपण जेवण करू शकतो, सतत जेवणाच्या वेळी आपण फक्त एकच चपाती घेत असतो का? आपण जसजसं वस्तूचं न वाढवत जातो तसतसं त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटत जाते. म्हणजे एक चपाती खाल्ले की सीमांत उपयोगिता 10 एवढी असते, दुसरी चपातीपासून सीमांत उपयोगिता काय होते, कमी होते, तिसरी चपातीपासून आणखीन एवढं कमी होते. असं उदाहरण देत असताना
जेवण करत असताना आपण फक्त चपाती एवढंच जेवत नसून त्याबरोबर भाजी जेवतो, आमटी जेवतो, पाणी पितो मध्येच, मग लोणचं खातो. त्यामुळं एकजिन्सीपणा, सातत्य ह्या गोष्टी हे काय आहेत, प्रत्यक्षात ह्या सर्व अटी एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाही. असं आपण उदाहरणं देऊ शकतो. पुढचं आहे संख्यात्मक मापन. बघा, उपयोगिता संकेत मोजता येते, तिची बेरीज व तुलना करता येते आणि कोष्टकाद्वारे ती काय करता येते, सादर सुद्धा करता येते. पण प्रत्यक्षात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करणे काय असते, अशक्य असते. कारण उपयोगिता ही काय आहे, मानसशास्त्रीय संकल्पना आहे. एखादं पुस्तक वाचलं की आपल्याला किती समाधान मिळतं हे आपण संख्यात्मक स्वरूपात सांगू शकत नाही किंवा ते व्यवस्थितपणे म्हणजे प्रेझेंटेशन त्याचं देऊ शकत नाही. याचा अर्थ काय होतो, प्रत्यक्ष उपयोगितेचं संख्यात्मक मापन करणं अशक्य आहे. किंवा इतकं पदार्थ आपण खाल्लो की आपलं पोट भरलं, समाधान किती प्रमाणात झालेलं आहे आपण हे संख्यात्मकरित्या मापन करून सांगू शकणार नाही. पुढचा आहे अविभाज्य वस्तू. बघा, हा सिद्धांत गाडी म्हणा, रेफ्रिजरेटर म्हणा, दूरदर्शन संच यासारख्या अविभाज्य व अवजड वस्तूंसाठी लागू पडत नाही. कारण सर्वसाधारणपणे या वस्तूची खरेदी एका वेळी एकाच वस्तूची केली जाते. त्यामुळे असं वस्तूच्या सीमांत उपयोगितेची तुलना हे अशक्य असते. म्हणजे काय, तर काय सांगितलेले आहे ते रेफ्रिजरेटर, दूरदर्शन, टीव्ही हे आपण एक टीव्ही घेतलो की त्यापासून मिळणाऱ्या वस्तू उपयोगिता बरोबर असते. मग दुसरे टीव्ही घेतले तर त्यापासून मिळणारी उपयोगिता ही क्रमशः घटत जाते असं आपण सांगू शकणार नाही. कारण टीव्ही सारख्या, फ्रीज सारख्या ह्या गोष्टी आपण एकदाच खरेदी केला जातो. ह्यासारख्या अविभाज्य म्हणजे मोठमोठ्या वस्तूंबद्दल आपण काय करू शकतो, ह्या गोष्टी, हा सिद्धांत इथे लागू पडत नाही किंवा हे त्या सिद्धांतावरील टीका आहे. पुढचा आहे पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. बघा, सिद्धांत गृहीत धरतो की पैशाच्या प्रत्येक एककाची सीमांत उपयोगिता ही काय असते, स्थिर असते. पण टीकाकाराच्या मते पैशाची सीमांत उपयोगिता ही काय असते, व्यक्तिपरत्वे ती बदलत असते. तसेच किमतीतील बदल म्हणा, पैशाचा साठा यामुळे सुद्धा ते काय होते, प्रभावित होत असते. त्यामुळे हा सुद्धा काय आहे, पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता ही सुद्धा या सीमांत उपयोगिता सिद्धांतावरील टीका आहे. शेवटचा आहे एकच गरज. बघा, हा सिद्धांत विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित आहे. म्हणजे भूक लागली की आपण जेवण करतो, ह्या एकच गरजेपुरता मिळणाऱ्या समाधानापुरती मर्यादित असून वास्तविक एकाच वेळी व्यक्ती अनेक गरजा पूर्ण करून समाधान मिळवित असते. म्हणजे काय, जेवण करताना व्यक्ती काय करतो, टीव्ही बघत असतो. त्यामुळे तो कमी जेवला, जास्त जेवला याचा त्याला अंदाज येत नाही किंवा त्याच्यापासून किती उपयोगिता मिळतो ह्याचा सुद्धा त्याला ज्ञान मिळणार नाही. अशा वेळी एकच गरज हे सुद्धा काय आहे, या सिद्धांतावरील महत्त्वपूर्ण टीका आहे. इथं आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा टीका पाहिलेलो होतो. पहिला आहे अवास्तव गृहीतके, दुसरा आहे संख्यात्मक मापन आहे, तिसरा आहे अविभाज्य वस्तू आहे, चौथा आहे पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता आहे, पाचवा आहे एकच गरज. हे काय आहे, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावरील टीका आहे. तर आता आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचं महत्त्व पाहणार आहोत. बघा, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर जरी टीका होत असली तरी त्या सिद्धांताच्या सार्वत्रिक वापरामुळे हा सिद्धांत एक प्रसिद्ध व महत्त्वपूर्ण अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे. आता पहिल्यांदा त्या सिद्धांताचे महत्त्वांमध्ये उपभोक्त्यांसाठी उपयुक्त हे पहिला मुद्दा आहे. बघा, मर्यादित साधनांमुळे महत्तम उपयोगिता प्राप्त करण्यासाठी वस्तूच्या उपभोगामध्ये वैविध्य असणे आवश्यक आहे. म्हणजे मर्यादित साधनांमुळे महत्तम उपयोगिता प्राप्त करण्यासाठी वस्तूच्या उपभोगांमध्ये वैविध्य असणं आवश्यक आहे. दुसरं आहे सरकारसाठी उपयुक्त. बघा, शासनाला विविध आर्थिक योजनांची आखणी करण्यासाठी हा सिद्धांत उपयुक्त ठरतो. उदाहरण म्हणजे प्रगतिशील कर धोरण म्हणा, किंमत धोरण म्हणा, व्यापारी धोरण यासारख्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी किंवा हा सिद्धांताच्या किंवा योजनांच्या आखणी करण्यासाठी सुद्धा हा सिद्धांत उपयुक्त ठरत असतो. त्यानंतरचा आहे मूल्य विरोधाभास. बघा, वस्तूचं उपयोगिता मूल्य आणि त्याचं विनिमय मूल्य यातील फरक दाखवून हा सिद्धांत मूल्याचा विरोधाभास स्पष्ट करतो. म्हणजे ज्यामध्ये उपयोगिता मूल्य जास्त आहे, उदाहरण म्हणजे पाणी म्हणा, सूर्यप्रकाश, हवा इत्यादी घटकाचे विनिमय मूल्य हे काय असतं, कमी असते. म्हणजे त्याला जास्त पैसा आपल्याला खर्च करावा लागत नाही, मुबलक प्रमाणात पाणी, सूर्यप्रकाश, हवा वगैरे मिळत असतो.
तसेच काही वस्तूची उपयोगिता मूल्य कमी असते, म्हणजे त्याचं उपयोगिता आपल्याला जास्त जाणवत नाही, परंतु दुर्मिळतेमुळे काय असतं, त्याचं विनिमय मूल्य हे काय असतं, जास्त असते. म्हणजे ते कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळं, दुर्मिळ असल्यामुळं त्याला जास्त पैसे आपण मोजत असतो. उदाहरण म्हणजे हिरे आणि सोने हे आपले प्रतिष्ठेचे वस्तू आहेत, त्याची खरेदी करत असतो. त्याचं उपयोगिता तेवढं पाणी आणि सूर्य हवा प्रकाशाचं कम्पेअरनं कमी असले तरी सुद्धा त्याला जास्त पैसे देऊन आपण खरेदी करतो. हा सिद्धांत वस्तूचं उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य ह्यातील विरोधाभास समजण्यासाठी सहाय्य होतो किंवा सहाय्य करतो. पुढचा आहे मागणी सिद्धांताचा आधार. बघा, मागणीचा सिद्धांत घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. मागणी सिद्धांतानुसार वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूचं काय होते, मागणी वाढत असते. आणि जेव्हा वस्तूच्या नगसंख्येची मागणी सिद्धांतानुसार काय होतं, वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणीही वाढते आणि वस्तूची किंमत जास्त झाल्यास काय होतं, वस्तूची मागणी ही काय होते, कमी होते. जेव्हा वस्तूच्या नगसंख्येची अधिकाधिक खरेदी उपभोक्त्यांकडून केली जाते, जेव्हा वस्तूच्या नगसंख्येची अधिकाधिक खरेदी उपभोक्त्यांकडून केली जाते, तेव्हा सीमांत उपयोगिता ही काय होते, क्रमशः घटत जाते. म्हणून फक्त कमी किमतीला वस्तूची जास्त नगसंख्या खरेदी केली जाते. म्हणून मागणीचा सिद्धांताचा आधार आहे असं ठरलं जातं. म्हणजे मागणीचा सिद्धांत घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित असून मागणी सिद्धांतानुसार काय होतं, वस्तूची किंमत कमी झालेली असताना त्या वस्तूची मागणी वाढते आणि वस्तूची किंमत जास्त झाली असताना त्या वस्तूची मागणी ही कमी होते. जेव्हा वस्तूच्या नगसंख्येची अधिकाधिक खरेदी उपभोक्त्यांकडून केली जाते, तेव्हा सीमांत उपयोगिता ही काय होते, क्रमशः घटत जाते. फक्त कमी किमतीला वस्तूची जास्त नगसंख्या ते खरेदी केली जाते. अशा प्रकारे मागणी सिद्धांताचा आधार हे सुद्धा काय आहे, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचं महत्त्व असून पहिला आहे उपभोक्त्यासाठी ते उपयुक्त आहे, सरकारसाठी सुद्धा उपयुक्त आहे, मूल्य विरोधाभास करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि मागणी सिद्धांताचा आधार सुद्धा आहे. तर आता आपण सीमांत उपयोगिता व किंमत यातील संबंध पाहणार आहोत. बघा, मागणीचा सिद्धांत घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावर आधारित असून हे समजण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी सीमांत उपयोगिता व किंमत यातील परस्पर संबंधाबाबत आपण चर्चा करूयात. हा सिद्धांत व्यावहारिक उपयोजनाचे समर्पक असं उदाहरण आहे. ते आकृती 2.3च्या आधारे आपण उपयोगिता, सीमांत उपयोगिता व किंमत यांच्याशी संबंधित खालील निष्कर्ष आपल्याला काढता येतो. बघा, बाजार किमतीशी तुलना करण्यासाठी सीमांत उपयोगितेचे रूपांतर पैशात गृहीत धरले की वस्तूच्या एका नगाची बाजार किंमत हे काय आहे, 50 एवढी आहे आणि त्याच्या नगाची सीमांत उपयोगिता हे 10 बरोबर समतुल्य आहे. अशा प्रकारे एका नगाची सीमांत उपयोगिता आणि बाजार किंमत ह्याची तुलना क्रमवारी स्तंभ 5 मध्ये आपण पाहणार आहोत. पुढील पुस्तक 2.3च्या आधारे ही संकल्पना आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. तर विद्यार्थ्यांना आता बघा, सीमांत उपयोगिता व किंमत यातील संबंध पाहत असताना क्ष वस्तूवर काय दाखवलेले आहेत, इथं वस्तूचे नग दाखवलेले आहेत. तर क्ष वस्तूवर वस्तूचे नग आणि त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही काय आहे, 10 आहे. आणि सीमांत उपयोगितामध्ये एक वस्तूचं नग बरोबर 10 म्हणजेच एक वस्तूचं नग बरोबर 10 म्हणजे एक वस्तू गुणिले आपण काय म्हणणार आहे, सीमांत उपयोगिता गुणिले 10 म्हणजे 10 गुणिले 10 त्याचं काय होणार आहे, 100 येणार आहे. म्हणजे ह्याच्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही काय आहे, 100 आहे. प्रत्यक्षात त्या वस्तूची मिळणारी बाजार किंमत ही किती आहे, 50 आहे. म्हणून इथं सीमांत उपयोगिता आणि किमतीची तुलना केलेली असताना सीमांत उपयोगिता ही 10 रुपये असताना बाजार किंमत किती आहे, 50 आहे. म्हणजे सीमांत उपयोगिता ही काय आहे, 100 एवढी असताना वस्तूचं मिळणारी सीमांत उपयोगिता ही 100 रुपये असताना त्या वस्तूचं बाजार किंमत हे 50 आहे. त्यामुळे काय होतो, आपण त्या वस्तू आपण काय करतो, स्वेच्छेने खरेदी करतो. कारण वस्तूची किंमत 50 रुपये आहे आणि त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही काय आहे, 100 आहे. मग दुसऱ्या वस्तूच्या नगाचा सेवन केल्यानंतर आपल्याला त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही काय आहे, 8 एवढी आहे. तर इथं काय करणार आहोत, एका नगोबरोबर 10, तर 8 या नगाबरोबर गुणिले 10 केल्यानंतर त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही काय असणार आहे, 80 असणार आहे. आणि प्रत्यक्षात त्या वस्तूपासून वस्तूची बाजार किंमत ही किती असणार आहे, 50 असणार आहे. म्हणून इथे सुद्धा आपल्याला काय होईल, वस्तूची किंमत हे 50 आहे आणि मिळणारी सीमांत उपयोगिता ही काय आहे, 80 आहे. इथं पण आपण ती वस्तू खरेदी करू शकतो कारण किमतीपेक्षा मिळणारी उपयोगिता ही काय आहे,
जास्त आहे. मग तिसऱ्या वस्तूचं आपण सेवन करतो किंवा तिसऱ्या वस्तूचं नग आपण खरेदी करत असताना त्या वस्तूची सीमांत उपयोगिता ही 7 आहे. मग आपण त्या वस्तूची नग 7 गुणले म्हणजे सीमांत उपयोगिता 7 गुणले 10 असं केल्यानंतर त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही किती असणार आहे? 70 असणार आहे. आणि त्या प्रत्यक्ष त्या वस्तूची किंमत इथं काय असणार आहे? 50 असणार आहे. म्हणून इथं सुद्धा काय होतं आपल्याला? सीमांत उपयोगिता ही 70 असताना वस्तूची किंमत 50 आहे. इथं सुद्धा आपल्याला ती वस्तू परवडते म्हणून त्या वस्तूची आपण खरेदी करतो. इथंपर्यंतच्या ह्या गोष्टीला आपण काय म्हणणार आहोत? तर सीमांत उपयोगिता बरोबर वस्तूची किंमत याला म्हणजे ह्या गोष्टीला आपण काय म्हणणार आहोत? तर बघा, मार्जिनल युटिलिटी x इंटू प्राइस म्हणजे किमतीपेक्षा काय आहे? सीमांत उपयोगिता बरोबर सीमांत उपयोगिता x हे जास्त असून त्याची किंमत हे काय आहे? कमी आहे. त्याची किंमत हे कमी आहे असं ह्या चिन्हाने आपण दाखवतो. ग्रेटर दॅन सीमांत उपयोगिता बरोबर सीमांत उपयोगिता वस्तूचं सीमांत उपयोगिता हे जास्त असून ग्रेटर दॅन त्याची किंमत आहे. ह्या गोष्टीला आपण काय म्हणतो? सीमांतपूर्व नग असे म्हणतो. सीमांतपूर्व नग असे म्हणतो. वरील तीनही वस्तूची खरेदी केल्याने पहिलं दुसरं तिसऱ्या वस्तूची खरेदी केल्यानंतर त्या वस्तूची सीमांत उपयोगिता ही वस्तूच्या बाजार किमतीपेक्षा जास्त असल्यानं ह्याला आपण काय म्हणतो? सीमांतपूर्व नग असं म्हणतो ह्या तीनही गोष्टीला. बघा, नंतर आपण चौथ्या वस्तूची खरेदी केल्यानंतर त्यांची सीमांत उपयोगिता 5 आहे. इथं 5 गुणिले 10 केल्यानंतर काय होतो? 50 एवढी त्याची काय आहे? सीमांत उपयोगिता आहे. आणि प्रत्यक्षात त्या वस्तूचं बाजार किंमत सुद्धा 50 आहे. इथं काय होतो? सीमांत उपयोगिता सुद्धा 50 आहे आणि त्या वस्तूची किंमत सुद्धा 50 असली असता काय होतो? इथं उपभोक्त्याचं समतोल होतो. ह्या गोष्टीला आपण काय म्हणतो? उपभोक्त्याचं मार्जिनल युटिलिटी काय म्हणतो? मार्जिनल युटिलिटी x इज बरोबर px म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण? उपभोक्त्याचा इथं काय होतो? उपभोक्त्याचा समतोल होतो. इथं काय होतो आपल्याला? उपभोक्त्याचा समतोल होतो. बघा, नंतर आपण पाचव्या वस्तूची खरेदी केली असताना त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगितेचा नग हा काय आहे? 3 आहे. इथं 3 गुणिले काय करतो आपण? 3 गुणिले 10 केलेले असताना त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही काय आहे? 30 आहे. आणि प्रत्यक्षात त्या वस्तूची बाजार किंमत 50च असणार आहे. इथं काय होतो? प्रत्यक्षात त्या वस्तूची बाजार किंमत काय आहे? 50 आहे. मिळणारी सीमांत उपयोगिता कमी असल्यानं इथं लेसर दॅन येतो. हे बघा, सीमांत उपयोगितेपेक्षा काय होतं? इथं किंमत हा जास्त असतो. 6व्या वस्तूचं खरेदीनंतर सुद्धा त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही काय आहे? 1 आहे. इथं 1 गुणिले 10 म्हटल्यावर त्याची सीमांत उपयोगिता ही काय आहे? 10 आहे. मग त्याची प्रत्यक्षात किंमत मात्र 50 आहे. इथं पण काय होतं? वस्तूचं प्रत्यक्षात किंमत 50 आहे आणि सीमांत उपयोगिता 10 असताना सीमांत उपयोगिता लेसर दॅन 50 म्हणजे काय? त्या वस्तूचं किमतीपेक्षा काय आहे? त्यापासून मिळणारे समाधान किंवा उपयोगिता हे कमी असल्यानं ह्या गोष्टीला आपण काय म्हणतो? की विवेकी उपभोक्ता जे नग विकत घेऊ इच्छित नाही त्या नगांना सीमांतोत्तर नग असं म्हणतो. ह्या नगांना आपण काय म्हणणार आहोत? सीमांतोत्तर नग असे आपण म्हणतो. म्हणजे इथं विवेकी उपभोक्ता काय करतो? आपल्या वस्तूचं खरेदी करणं कमी करतो कारण त्यापासून मिळणारी उपयोगिता ही त्या वस्तूच्या किमतीपेक्षा काय आहे? कमी आहे. अशा प्रकारे जेव्हा विवेकी उपभोक्ता जे नग विकत घेऊ इच्छित नाही त्या नगांना सीमांतोत्तर नग असे म्हणतो. अशा प्रकारे जेव्हा मार्जिनल युटिलिटी x बरोबर px असते तेव्हा विवेकी उपभोक्त्याचा समाधानाचा समतोल साधला जातो. म्हणजे ह्या वेळेला मार्जिनली युटिलिटी प्लस म्हणजे ज्या वेळेला वस्तूची किंमत आणि वस्तूचं मिळणारी सीमांत उपयोगिता हे समान असतं त्याला समतोल साधला जातं असं म्हणतो. उपयोगिता व किंमत यातील परस्पर संबंध हा
मागणीच्या सिद्धांताचा काय असतो, पाया असतो. अशा प्रकारे सीमांत उपयोगिता आणि किंमत यातील संबंध आपण पाहू शकतो. नमस्कार.